जो राम नामाचं उच्चारण करतो तो धन्य तो एक संसारी. राम नामाचे पोवाडे अखंड ज्याचे वाचा पडे धन्य तो एक संसारी. राम नाम जो उच्चारी. आणि म्हणून आपण जर मुखाने राम नामाचं उच्चारण जर केलं आणि आपण जर मुखाने जर राम नामाचं चिंतन जर केलं तर आपल्याला संसारामध्ये धन्यता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी. आणि राम नामाचं उच्चारण करणं खूप अवघड गोष्ट अशातला काही भाग नाही. राम नामाचं उच्चारण करण्याकरता डोंगरावरती जायची गरज नाही. राम नामाचं उच्चारण करण्याकरता कुठे जंगलात जायची गरज नाही. राम नामाचं उच्चारण करण्याकरता कुठे गुहेत जायची गरज नाही. काहीच न करता तो राम तो नारायण आपल्या कुटुंबापर्यंत येऊन पोहोचल्याशिवाय राहत नाही. नलगती सायास जावी वनांतरा सुखे येतो घरा नारायण. पण त्याने आपल्या घरामध्ये यावं सुख प्रस्थापित करावं याकरता काय करायचं. महाराज म्हणतात ठाईच विसुनी करा एक चित्त आवड जीवन जवळी आसुता जगजीवन जवळी आसुता जगजीवन जवळी जगजीवन तांडोळे जीवन तांडोळे जीवन तांडोळे जीवन आये काम करी म्हणा प्रकाशकांनी आपल्या मनापर्यंत पोहोचवला. धड 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 दुडू दुडू पळ सुटला कळिकाला महापुडिया रे. पळ सुटला कळिकाला महापुडिया रे. शिवनाम शीतल मुखी सेविता कापडिया रे.